मॅडम चला. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर. 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 राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर. देशात देवेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर. नंबर लावल्यावर 24 तास सिलेंडर येणार आणि 25 तास सिलेंडर येणार. हे आम्हाला पण कळते की देशामध्ये किंवा जगामध्ये परिस्थिती कशी आहे. त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 25 तास सिलेंडर मिळून याची अपेक्षा आहे. बरोबर 25 तास सिलेंडर पण आता साहेब तुम्ही आमच्यावर याच्या तुम्ही स्वतः जावं तिकडे. आता इथे संघाचा जो एजन्सी आहे किंवा कंट्रोल इथे आहेत, मालवण आहे, सगळ्या एजन्सीमध्ये लाईन लागली. म्हणजे तुमच्या पुरवठा विभागाचं काय नियोजन आहे हे चांगलं. कोण आहे पुरवठा अधिकारी? कोण आहे? त्या कुठे आहेत? काल संध्याकाळी सिलेंडर पूर्ण संपले. कुठे आहेत पुरवठा अधिकारी? मॅडम तुमच्याकडे. मॅडम तुम्ही बघितलं काय किती सिलेंडर आले, किती सिलेंडर नंबर आहे, किती दिवस आपण देऊ शकतो? नाही नाही 25 सांगितलं ना की संघाकडे ओपनिंग स्टॉक 393 आहे सकाळचा. नाही मॅडम माझं काय म्हणणं की आता तुम्ही आम्ही वाचलं की 25 दिवसात सिलेंडर बुकिंग केल्यानंतर मिळणार आहे. बरोबर ना? शहरातल्या लोकांना 25 दिवसात आणि ग्रामीण भागातल्या लोकांना 35 दिवस. किती 45 दिवस. 45 दिवस ना काढले बरोबर चालून दे. पण आता 25 दिवसात तरी मिळालं पाहिजे सिलेंडर अशी आमची अपेक्षा आहे. आता तुम्ही 329 सांगा. आता तुम्ही म्हणजे आम्ही आता बघितलं तुम्ही गेलं काय मला माहिती आहे सांगलीकडे 500 रुपयाची लाईन आहे सिलेंडर. बरोबर ना? सगळीकडे. मग तुम्ही माझ्यामध्ये ओ साहेब आमच्यावर बोला ना. तहसीलदार बोला ना आमच्याशी. त्यांना सांगा माझ्या आले पण सांगा ना. बसले पाहिजे होते. गेले ना जाऊ दे ना. आम्ही काय फिरायला आलो नाही, सिलेंडरचं आलोय. लोकांचे आता अनेक लोकांचे आपल्याकडे काय म्हणताय? महिला बालविकाचा विषय नाही सिलेंडर आहेत की नाही तुम्ही पुरेसा स्टॉक आहे आणि दररोज आढावा घेतोय. जो साहेब आम्ही हे शहरात त्याचं उत्तर द्या. खूप जास्त आता लाईन होती ना. नागरिक आपले मोबाईलद्वारे बुकिंग करतायत आणि साहेब आम्ही मराठीतच तुम्हाला विचारलं मोबाईलद्वारे. पण आमचा ते म्हणणं आहे ना की राज्याचा नियम आहे तो आम्हाला वेगळा काही नियम नाही, कुठे वसुली वेगळा नाही. आता तुम्ही राज्यात नियम काढला ना की 25 दिवसात बुकिंग झाल्यानंतर मिळालं. पण हाच नियम आहे ना आमचं. तेच आहे की 25 दिवस झाल्यानंतर सुद्धा ज्यांचे सिलेंडर आहेत त्यांनी बुकिंग केलं, त्यांचं ऑनलाईन त्यांनी ॲपमध्ये स्वीकारलं आहे, त्यांना सिलेंडर मिळत असं आमचं म्हणणं आहे. आता त्यामुळे सरकारला तुमच्या हॉटेल आता संपूर्ण या शहरातील हॉटेल जे कमर्शियल सिलेंडर आहेत ते पूर्ण बंद झाले. हॉटेल बंद केले काय करायचं? त्यांची पर्याय व्यवस्था काय? तुम्ही रॉकेलचा देणार काय देण्यासाठी की बंदच ठेवायला सांगायचं? कमर्शियलचा सध्या सप्लाय बंद आहे. मग पर्याय व्यवस्था काय? हॉटेल बंद करायची की त्याच्या संदर्भात आपण पत्र काय करायचं? बुकिंग चालू आहे म्हणून बघा बुकिंग आहे बघा सगळ्यांनी समोर बुकिंग आहे नाही काय बुकिंग नाही बंद झाले. फोनच बंद बुकिंग होणार ना. परत स्विच ऑफ आहे. ऑफलाईन तरी करा ना बुकिंग. बुकिंग तर स्विच ऑफ हो. नाही हे मॅडम तुम्ही ना 329 ओपनिंग स्टॉक आहे ना तो पूर्ण बुकिंग नाही झालं. म्हणजे 25 दिवसानंतर मिळून दे ना. पण ते सिलेंडर पण 25 दिवसानंतर तुम्ही जावा तिथे 25 दिवसानंतर काय मिळत नाही, ऑनलाईन होत आहेत की नाही हे तुम्ही जर विचारलं पाहिजे. नसलं तर गोष्ट सांगितलं पाहिजे. आता तर अफवा जास्त पसरल्यामुळे ओटीपी साठी वगैरे प्रॉब्लेम येत आहेत की आम्ही अफवा काय बसरले? सिलेंडर नाही अफवा नाही जात सिलेंडर नाही जात ना. घरगुती वापराचे जे व्यावसायिक पण अजिबात मिळत नाही. साहेब त्यांचा बुकिंग नंबरच बंद आहे, स्विच ऑफ लागतो. साहेब आता कसं त्याच्या लोकांना कसं मिळणार नंबर? स्विच ऑफ आहे. आम्ही काय जास्त
सांगण्याचं काय ते 25 दिवसात OTP द्या. कसं येणार ते सांगा ना. लोक जर डबल डबल जर करत असतील तर ते होणार नाही, नाही. डबल कसं आहे? अहो, त्याच्यावर तुम्ही थांबवा. त्याच्यावर थांबवा तुम्ही. नाही नाही, ऐकून घ्या. ऑफलाईन करा. जर तुमच्याकडे असतील सिलेंडर तर ते ऑफलाईन करा, ऑनलाईन होत नाहीये. त्या बाबतीत आपण प्रत्येक एजन्सीशी दररोज संपर्क साधून पुरेसा स्टॉक आहे नाही साहेब ऑनलाईन तुम्ही तेच सांगतो की तुम्ही एजन्सी संपर्क साधण्यापेक्षा तुम्ही त्या एजन्सीमध्ये जावा, तिथे बाहेर लोकांचे काय हाल होतात ते बघा, लोकांना माहिती कळवतो. सांगा ना 25 दिवसात आम्ही त्याच्यानंतर झालो की तुम्ही काल काय साहेब हो, साहेब, पुरवठा अधिकारी जिल्ह्याचे आहे, बोलून घ्या. काय बोलून घ्या, ह्या कामाचं आहे. याचं काही होतं नाही. उगाच आहे, थांबण्यात काही अर्थ नाही. 8 दिवस आम्ही वेळ घेतो आणि हेच विषय आहे. पूर्ण अधिकाऱ्याचा नंबर द्या. तुम्हाला घरगुती म्हणा किंवा जीवनवस्तू वस्तू म्हणा ह्यांच्या दक्ष मिळत नाही, वेळ मिळत नाही. परंतु 2 मेंबर करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो. 84 जी असते ना त्याला तुम्हाला मोका देण्यासाठी त्यांना सोबत करण्यासाठी त्यांना वेळ नाही, मिळतो. साहेब तुम्ही काय करा, ह्याच्यावर जरा सिरियसली तुम्ही जावा तिथे होय. फील्डवर जावा. हो ना. तिला मॅडम सांगा पूर्ण तिला 83, 87, 80 87 एकवीस, 21 58, 58 32. बुकिंग होणार नाही तर मी जायचं 8 दिवस बुकिंग जायचं. नाही नाही का आता संतोष काय म्हणणार की 25 दिवसात आणलं तर 25 दिवसात मिळणारच नाही सर. हा, नमस्कार. माझे आमदार वैभव नाईक बोलतो. साहेब आम्ही आता तहसीलदार ऑफिसला फिरायला आलो, तहसीलदार साहेब पण आले आणि पुरवठा अधिकारी. आता साहेब ना सगळीकडे तुम्ही पेपरमध्ये दिल्या लोकांनी पॅनिक होऊ नये, लोकांना 25 सिलेंडर मिळणार आहेत. पण आता तुम्ही कणकोलीमध्ये बघा, मालोडमध्ये किंवा कुडाळमध्ये एजन्सीच्या बाहेर लोकांच्या 200-400 लोकांच्या लाईनी आहेत. आमचं काय म्हणलं की 25 दिवसात मिळालं की नाही, त्याचे ऍक्ट चालू आहे की नाही हे तुम्ही बघा ना. तुम्ही फक्त पत्रकार लोकांनी पॅनिक होऊ नये, पण सिलेंडर 25 दिवसात नाही मिळालं लोक पॅनिक होणारच ना. मग काय म्हणतात? डोमेस्टिकचा सप्लाय जो आहे हां. मागे पुढे होत आहे, परंतु तो होईल. लोकांनी म्हणजे पॅनिक होऊ नये, हा एक मुद्दा आहे. आणि फक्त जो आहे कमर्शियल तेच मॅटर आहे. कमर्शियल कंपन्यांनी ते क्लोज ठेवलेला आहे. नाही साहेब, आता दुसरं नाही आता सिलेंडर काय म्हणते, जो सिलेंडर आपला ग्राहक म्हणजे हे आहे घरगुती आहे, त्या घरगुती सिलेंडर साहेब 25 दिवसांनी मिळायला पाहिजे ना ॲपमध्ये. तो ॲप तुम्ही स्वतः तुमचा नंबर आहे किंवा माहिती तुम्ही स्वतः नोंदणी करून बघा, तो लागत नाही. म्हणजे ते पूर्ण सर्व्हर डाऊन असेल किंवा गर्दी झाली असेल घेऊन. परंतु तुम्ही हो, आता इथे एजन्सी कसं आहे, माझ्या प्रिपेरेशन कोणी करणारा नाही, त्याच्यामुळे मी काही सिलेंडर वगैरे घेतलेलं नाही साहेब. बरोबर आहे. मग चांगलं आहे तुमच्याकडे. बरं साहेब, मी काय म्हणतो की तुम्ही ह्या एजन्सीच्या तिथे कोणाला तरी पुरवठा अधिकारी म्हणून तुम्ही जावाच होता, ते सिलेंडर कसे येतात की लोकांना सांगा ना थांबा, पॅनिक होऊ नका असं तुम्ही सांगताय. पण ऍक्च्युली फील्डवर आता ठीक आहे. आणि दुसरं साहेब ना, आता कमर्शियल सिलेंडर तुम्ही बंद केले बरोबर ना, मग त्याला पर्याय कसं तुम्ही रॉकेल द्या. एक मिनिट, कमर्शियल सिलेंडर मी बंद केलेलं हो, नाही हो. किंवा शासनाने हो, बंद तुम्ही- केलेलं नाही. हो, तुम्ही- ऐकून घ्या साहेब. हां. आणि काल चीफ सेक्रेटरीने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये डोमेस्टिकच्या उपयोग कमर्शियल पर्पज करता होणार नाही याची दक्षता घ्या. कारण की घरगुती सिलेंडर घराघरामध्ये पोहोचणे गरजेचे आहे. हा महत्वाचा पार्ट आहे आजच्या तारखेला. हो साहेब, तुम्ही काय माहित आहे, तुम्ही आता जिल्हा पुरवठा अधिकारी आहे ना, म्हणजे सरकारचे प्रतिनिधी आहे ना, सरकारचे प्रतिनिधी आहे. पेट्रोलियम कंपनी सरकारचे प्रतिनिधी आहे, तुमचे चीफ सेक्रेटरी सरकारचे प्रतिनिधी आहे. आम्ही आमच्या काय अडचणी असेल त्या तुम्हाला सरकारी अधिकारी तुम्हाला सांगणार ना. आता तुम्ही सांगितल्यानंतर हे आमचं म्हणणं आहे, तुम्ही वरिष्ठांना दिलं पाहिजे की ह्या आता हॉटेल व्यावसायिक आहेत, आता मुलं शाळेत येत आहेत, काही मुलं हॉस्टेलला इथे आहेत, पण त्यांना तर पर्याय व्यवस्था काहीतरी केली पाहिजे ना. आमच्या वतीने तरी सरकारच्या लक्षात असेल तर तुम्ही आमचं आम्ही जे 50 एक लोक आहोत, आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमचे तालुका प्रमुख आहेत, या सगळ्यांच्या तुम्ही वरती सांगा. शेवटी आमचं म्हणणं सरकारच्या म्हणण्यात तुम्ही हे करणार ना. तालुक्यात राज्यात काय काय परिस्थिती आमच्या देशात काय राज्य हा ते तुम्ही सांगा आणि तुम्ही हे करा. कोकण डिव्हिजन यांची पण विधी आहे. त्यामध्ये हे मुद्दे मी रेखाटतो. हा, आणि आम्ही तुम्ही उद्या आता सुट्टी असेल आम्ही सोमवारी येतो तुमच्याकडे. आमचा एक ते आता तुम्ही भेटायचं. नाही साहेब, हे आमचं म्हणणं तुम्ही वरिष्ठांना सांगा तुमच्या, आणि तुम्ही स्वतः जाऊन एकदा एजन्सीकडे काय लोकांची तुम्ही तुम्ही भेट द्या. नाही हो मॅडम, मेहरबानी करताय.
त्या माणसाने एक मुद्दा तरी काय झालाय, लावलं होतं. लोकांमध्ये एक आता मी अफवा गेलो. पसरल्यामुळे लोक झाले पॅनिक. हो, साहेब, गावात काय नाही, हो, सिलेंडरची गरज आहे, हो, साहेबाच्या. मी तुला स्पष्ट सांगतो, मला 8 दिवस सिलेंडर जातो, 8 दिवस सिलेंडर बुकिंगच होत नाही. नाही ना साहेब. माझे 2 सिलेंडर केमे आहेत. त्याच्यात तुम्ही आता माझ्या बघायला नको. राजन एक मिनिट, मी काय मला म्हणतो, सांगा आता आम्ही 1 तारीखला बुकिंग घेतलं होतं ना, काय उडवण्याची उत्तर तेलीकडे द्या. त्या तेलीकडे काय होती मला वाटतं ती आमच्यावर मेहरबानीच करते 100%. सगळ्या एजन्सी हो एक तर तेली असं नाही, सगळ्या मला ते फुकट देणार आहे असं वाटतं. भारतची HP. नाही, नाही, साहेब. करून आपण नाही, नाही. आता मी म्हणजे एवढं अशी म्हणत होती की 100% आम्ही तुमचं घर वापरायला घेतलं आम्ही सिलेंडर भरारी आम्ही पथक फुकट नेमलेलं दिलं. आहे. कलेक्ट जिल्हाधिकारी मॅडम यांनी भरारी पथक नेमलेले आहेत. आपल्या तो गैरवापर कोण करत असेल त्याच्यासाठी व्हिजिट करतात लोक तिथं आमची हो साहेब, तुमच्या मी माझं सांगतो तो विषय लक्षात येत नाही. आपण काय झालं की 25 दिवसात सिलेंडर मिळाला काल पाहिजे. आता 45 दिवसाची ते मर्यादा. ग्रामीण भागात. अजून आपण ते शहरी- साहेब, नगरपालिका पंचायत शहरी- दिवसाचं सर्क्युलर संघाकडे आलेलं नाही. ते काल संध्याकाळी चौकशी केली. नाही नाही अरे आमचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. बरं, 25 दिवस झाले, 25 दिवस मिळाला आणि पाहिजे. ह्या 25 दिवस ते बाळाबरोबर ते सांगतात की मी 1 तारीखला बुकिंग केली. ते मला मिळून दे ना 25 दिवसात. आम्हाला 10 दिवसात नको अशा राहायला. cases मध्ये अशा काय cases मेहरबानी असतील. आमच्यावर अशा केल्या. cases नाही साहेब, आता त्यांनी solve तुम्ही करायला पाहिजे. आज शनिवार, आज शुक्रवार आहे, शनिवार आहे मी तुम्हाला आणि सोमवारी आम्हाला पुन्हा हा, हा. आज आम्ही फक्त लोकच आलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आलो किंवा आमचे जिल्हा परिषद. पुढच्या सोमवारी आपण सगळे लोक घेऊन या. बरोबर आहे आज हजारो संख्येने सोमवारी हे जर नाही सुरू झाले, सोमवारी हजारो संख्येने इथे चला. नाही का, नाविलाज आहे लोकांचं नाविलाज आहे कारण ती परिस्थिती तशी बोल आणि आहे. इथे तुम्ही भेटा. मला नंतर एक वेळ एक काम आहे सांगतो तुम्हाला. एक प्रस्ताव तुमचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे. सिलेंडर